नमस्कार शेतकरी मित्रांनो. एक अपडेट असा आहे की आपल्याला कापूस विक्रीकरिता कापूस नोंदणी करायची आहे. कारण आपण कापूस जो CCIला विकतो, तो कापूस विकताना आपल्याला त्या CCI पोर्टलवरती आपल्याला नोंदणी करायची आहे. त्यासाठी आपल्या पीक पेऱ्यावरती कापूस या पिकाची नोंद आवश्यक आहे. आणि CCIने कपास किसान नावाचं एक ॲप लॉन्च केलेलं आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान आपल्या कापूस पिकाची विक्री करता CCI पोर्टलवरती नोंद करायची आहे. या नोंदीकरता आपल्याला PDF स्वरूपामध्ये 7/12 आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटो हे त्यासोबत आपल्याला किसान कापूस किसान या ॲपवरती आपल्याला नोंद करायची आहे. कारण अलीकडे जर पाहिलं तर कापसावरील आयात शुल्क हे निरंक केल्यामुळे इतर देशातून कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे आणि या आवकेचा जो दबाव आहे, म्हणजेच येणाऱ्या हंगामात कापसाचे दर हे दबावात राहण्याची शक्यता आहे. त्याकरता शासनानं जाहीर केलेला 8,110 हा जो हमीभाव आहे, तो जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला CCIला कापूस विकावा लागेल. त्याकरिता आपल्याला कापूस किसान या ॲपवर नोंद करून आपली जी नोंद आहे झाली तर आपण तो कापूस CCIला आपण विकू शकतो. करिता सर्व शेतकऱ्यांनी आपल्या अँड्रॉईड मोबाईलवरती कापूस किसान नावाची जी ॲप आहे ती डाउनलोड करावी व त्या माध्यमातून त्या पोर्टलवरती CCIला कापूस विक्री करता नोंद करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.